तिकडे नांदेडमध्ये जन्मदात्या वडिलांनी स्वतःच्या मुलीला आणि तिच्या प्रियकराची हत्या केली आहे। मृत संजीवनी कंबळेचं वर्षभरापूर्वी थाटामाटात लग्न झालं होतं आणि लग्नापूर्वी संजीवनीचे लखन भंडारे नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते। लग्नानंतर ही दोघांमध्ये फोनवर बोलणंही सुरूच होतं। सोमवारी सासरची मंडळी बाहेर गेल्यानं संजीवनी हिने आपल्या प्रियकराला घरी बोलवलं आणि त्यावेळी सासरची मंडळी देखील अचानक घरी पोहोचली। सासरच्या मंडळींनी सगळा प्रकार वडिलांना सांगितला। वडिलांनी मुलीच्या प्रियकराला भेटायला बोलवलं आणि दोघांना मारहाण करून त्यांचा मृतदेह करकाळा शिवारातील विहिरीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत फेकून दिलाय। हत्येनंतर आरोपी वडील मारुती सुरणे पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी घडलेल्या घटनेची कबुली दिली। अखेर मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला। आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश लाटकर यांच्याकडून। योगेश, अतिशय धक्कादायक असा सगळा हा प्रकार घडला, हे प्रकरण नेमकं काय? निश्चितपणे नांदेड जिल्ह्यात उमरी तालुका आहे आणि या तालुक्यातील बोरजुनी गावामधलं हे दाम्पत्य होतं आणि याच्यातली जी मयत संजीवनी आहे हिचा विवाह 1 वर्षापूर्वी बोरजुनीच्या शेजारी असलेल्या गोळेगाव येथील एका तरुणासोबत झाला होता। सुखाचा संसार सुरू होता आणि त्यानंतर अचानकपणे काल मुलीच्या सासूरवाडीतनं वडिलांना फोन आला की तुम्ही तात्काळ आमच्या इथं या आणि आपली मुलगी नको त्या अवस्थेत सापडलेली आहे, तिचे विवाह बाह्य प्रेम संबंध आहेत। ही माहिती ऐकल्यानंतर मुलीच्या वडिलांना धक्का बसला। ते त्यांच्या मुलासोबत आणि भावासोबत गोळेगाव इथं गेले आणि गोळेगाव इथं गेल्यानंतर त्यांनी सर्व घटना समजून घेतली। त्यानंतर मुलीच्या सासरच्यांनी आता आम्हाला ही मुलगी नांदवायची नाहीये, आपण आपल्या घरी हिला घेऊन जा, कारण हिचे विवाहबाह्य संबंध असल्यामुळे आता आमचा हिच्यावर विश्वास उरलेला नाही, अशा पद्धतीची चर्चा केली। आणि त्यानंतर हे वडील आपल्या मुलीला आणि तिच्या प्रियकराला गावी पायी घेऊन येत होते। पायी घेऊन येत असतानाच रस्त्यात एक विहीर होती आणि या विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी होतं। तिथं या मुलीचे आणि तिच्या प्रियकराचे हात जे आहेत ते वडिलांनी दोरीच्या साहाय्याने बांधले आणि दोघांना देखील विहिरीत ढकलून दिलं। आता दोघांचे हात बांधलेले असल्यामुळं त्यांना बचावासाठी काहीही करता आलं नाही आणि त्यानंतर वडील थेट उमरी पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी ही संपूर्ण घटना उमरी पोलिसांना सांगितली। त्यानंतर उमरी पोलीस त्या मुलीच्या वडिलांना घेऊन घटनास्थळावरती पोहोचले आणि त्यानंतर सगळी शोध मोहीम सुरू झाली। पहिल्यांदा मुलीचा मृतदेह हाती लागला आणि त्यानंतर उशिराने मुलाचा मृतदेह हाती लागला। यात जी विवाहित मुलगी मृत्यू पावलेली आहे तिचं वय 19 वर्ष आहे आणि जो मुलगा मृत्यू पावलेला आहे त्याचंही वय 19 वर्ष आहे। हे दोघं एकाच गावातील होते आणि लग्नापूर्वी यांच्यात प्रेम संबंध होते अशी आता चर्चा आहे। परंतु संजीवनीचा विवाह दुसऱ्या व्यक्तीसोबत आणि दुसऱ्या गावात झाला होता, परंतु 1 वर्षापासून यांच्यामध्ये काही संपर्क होता किंवा नाही याबाबत अद्याप काही माहिती मिळाली नाही। परंतु काल मात्र अचानकपणे या दोघांना सासरच्या मंडळींनी रंगेहात पकडलं आणि त्यानंतर यांच्यात संबंध होते हे पुन्हा एकदा उघड झालं आणि आता या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, कारण त्यांनी स्वतःच पोलिसांपुढे शरणागती पत्करलेली होती। या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे आणि उमरी पोलीस तपास करत आहेत। दीपाली, निश्चितच धन्यवाद योगेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।